महाराष्ट्रामध्ये काही दिवसात विधानसभा निवडणुका होणार आहे। युती आघाडीसोबत प्रत्येक पक्षाने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडूनही आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात आली आहे। जागा वाटपांवर चर्चा सुरू आहे। कोणत्या मतदारसंघात आपल्यासाठी पोषक आहे याचा सर्वेच्या माध्यमातून आढावा घेण्यात आलाय। शिवसेनेच्या सर्वेमध्ये महायुतीसाठी 209 जागांसाठी अनुकूल वातावरण असल्याचं समोर आलं आहे। राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असा दावा करण्यात येत आहे। महाराष्ट्रातील 209 जागांवर महायुतीला अनुकूल वातावरण असल्याचा आकडा शिवसेनेच्या अंतर्गत सर्वेक्षणात समोर आलाय। शिवसेना प्रवक्ते किरण सोनवणे यांनी ही माहिती दिली असून दरम्यान महायुतीचे जागा वाटप 2 आठवड्यात पूर्ण होईल असे समोर आले आहे। अंबरनाथ येथे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात आज शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते किरण सोनवणे यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे। आमच्या महायुतीच्या वतीचा अंतर्गत सर्वे होता, कारण की लोकसभा निवडणुकीच्या नंतर आम्ही या सर्वेला सुरुवात केली होती। प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचे समन्वयक असतील, स्थानिक कार्यकर्ते नेते असतील विविध पक्षांचे त्यांचे, आणि त्या संदर्भात लोकांचा नेमका काय कल आहे, एकंदरीत काय विषय होते, अशा सगळ्या केल्याच्या नंतर एकूणच आमच्या ह्या अंतर्गत सर्वेमध्ये जो कल आलेला आहे की 209 जागांवरती महायुतीला अनुकूल असं वातावरण आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ज्याचा स्ट्राईक रेट जास्त असेल किंवा ज्या संदर्भात जिथे ज्याचे आमदार स्थानिक म्हणजे सिटिंग आमदार असतील आणि बाकीच्या गोष्टीवरती, तसं महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बद्दल कुठलाही वाद नाही आहे आणि अतिशय सुरळीत पद्धतीने येत्या काही दिवसातच जागा वाटप होतील। तुम्ही पाहताय की जसं जसं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय। आजचा आकडा असं सांगतोय की 1,60,00,000 बहिणींना त्या संदर्भातला लाभ मिळालेला आणि येणाऱ्या याच्यामध्ये आणखी काही लक्ष बहिणींना त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। हे बघून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि विदर्भातले काँग्रेसचे जे नेते आहेत, भ्रष्ट नेते त्यांना म्हटलं पाहिजे खऱ्या अर्थानं, कारण की नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचे त्यांच्यावरती आरोप आहेत। ते सुनील केदार यांनी वक्तव्य केलेलं आहे की आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करू, पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की ह्या असे कितीही कंस किंवा कंस मामा आणि सावत्र भाऊ जरी आले तरी महाराष्ट्रातल्या बहिणींचा लाडका भाऊ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत आणि ते अशा पद्धतीनं लाडकी बहीण योजना ही काय रद्द होऊ देणार। तर कुठल्याही गोरगरिबांना मिळणाऱ्या लाभाच्या संदर्भात कोणी जर अशा पद्धतीचा काळाबाजार करत असतील तर त्याचे माननीय मुख्यमंत्र्यांचे तिथून स्टँड बाय ऑर्डर्स आहेत की लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करा, त्याला त्या पद्धतीनं लगेचच्या लगेच त्यावर कारवाई करा। त्यामुळे याच्यामध्ये मागे घेण्याचा काही प्रश्नच नाही, त्यांच्यावरती कारवाई केलीच पाहिजे, कारवाई झाली पाहिजे। आमचे स्थानिक आमदार जे आहेत बालाजी किनीकर यांनी त्याच्या संदर्भातला गंभीर दखल घेऊन त्या संदर्भातले जी काही कारवाई आहे आणि ज्यांना समज द्यायची आहे अधिकाऱ्यांना त्या संदर्भात त्यांचं बोलणं झालेलं आहे। मला असं वाटतं की असं पत्रकारांवरती गुन्हे दाखल झाले असतील किंवा काय त्या संदर्भातली माहिती आत्ता माझ्याकडे नाहीये, पण असे झाले असतील तर त्या संदर्भात नेमकं पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हे का दाखल केले किंवा काय गोष्ट आहे त्या संदर्भातली मला माहिती घेऊनच त्याच्यावरती बोलता येईल। आता यापूर्वी काँग्रेसने 60 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना दिल्या, त्या मतदारांना लाच होत्या का? तर हा सगळा नाही का म्हणजे एकंदरीत विरोधकांना आता त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या आता तुम्ही पाहत असाल लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातून ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय त्यानं त्यांच्यावरती त्यांना भीती वाटते आहे की येणाऱ्या काळामध्ये आपलं सरकार परत येणारच नाहीये आणि परतच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार येणार आहे। त्यामुळे त्यांना हे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करत असतात।